नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अभिजात मराठी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला, पण जेव्हा आपण दर्जा मिळाला म्हणतो तेव्हा आपल्याच या अभिजात भाषेविषयी अधिक जाणून घेणं महत्वाचं आहे. आपला इतिहास नेमका काय होता आणि या मराठी भाषेचा उगम आणि त्या उगमापासून सुरू झालेली ही एक परंपरा आपल्या सगळ्यांच्या समोर यायला हवी. म्हणूनच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आपण एक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. खरं तर ही व्याख्यानमाला महाराष्ट्री प्राकृत भाषा विषयक परिचयपर व्याख्यानमाला अशी आहे आणि या व्याख्यानमालेत आजचा विषय आहे प्राकृत अपभ्रंश मराठी संबंध. आणि त्यासाठी आपल्याकडे ज्या वक्त्या आलेल्या आहेत त्या या क्षेत्रात अनेक वर्ष काम करतायत. आपण स्वागत करूया डॉक्टर नलिनी जोशी यांचं. नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. खरं तर नलिनीताई, या विषयावरचा तुमचा गाढा अभ्यास आहे आणि त्यामुळे आम्हाला तुमच्याकडनं या सगळ्या विषयाच्या संदर्भातली माहिती करून घ्यायची आहे. पण तत्पूर्वी आपल्या प्रेक्षकांसाठी, आपल्या वाचकांसाठी तुमच्या विषयीची थोडीशी माहिती मी आपल्या प्रेक्षकांना करून देऊ इच्छिते. तर डॉक्टर नलिनी जोशी या MA ला संस्कृत विषय घेऊन त्यांनी MA केलेला आहे आणि सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. MPhil PhD त्यांनी केलेला आहे. जैन आगमात, स्त्री प्राकृत आणि जैन विद्येच्या क्षेत्रात गेली 35 वर्ष त्या कार्यरत आहेत. भांडारकर प्राच्य विद्या संस्था आणि सन्मती तीर्थ यांच्या सहयोगाने सुरू असलेल्या प्राकृत इंग्रजी महाशब्दकोशात मुख्य संपादकत्वाचा कार्यभार गेली 10 वर्ष त्या सांभाळत आहेत. त्यांच्या संपादनाखाली या महाशब्दकोशाचे 4 खंड प्रकाशित झाले. डॉक्टर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मराठी अभिजातत्व समिती यात त्यांचं अतिशय महत्वपूर्ण असं योगदान आहे. प्राकृत जैन विद्येचं अध्यापन, संशोधन जिथे केलं जातं त्या सन्मती तीर्थ संस्थेच्या गेली 35 वर्ष त्या मानद निदेशक आहेत. इयत्ता 8वी ते 12वी अर्धमागधी विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ भारतीय विद्या या अभ्यासक्रमासाठी प्राकृत साहित्याचा संक्षिप्त इतिहास या पुस्तकाचं लेखन आणि संपादनही त्यांनी केलं आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी 2007 ते 2014 पर्यंत जैन अध्यासनात प्राध्यापिका म्हणून काम केलंय आणि या अध्यासनातर्फे 10 दर्जेदार प्रकाशनं देखील काढली आहेत. पूर्ण भारतातील अनेक विद्यापीठात आणि जैन संस्थांमध्ये सुमारे 100 शोध निबंध त्यांनी सादर केले आहेत. त्यांचं वृत्तपत्रीय संमेलन आपल्याला माहित आहेच किंवा अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं देखील अत्यंत लोकप्रिय अशी ठरली. आकाशवाणीवर प्राकृत सरिता ही प्रदीर्घ कार्यक्रम मालिका देखील त्यांची प्रसारित झाली आहे. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना अनेक अंगांनी विचार प्रवृत्त करून सर्व धर्म सहिष्णू बनवणं हे खरं तर त्यांच्या रसाळ अध्यापनाचं एक महत्वाचं उद्दिष्ट ठरलेलं आहे. त्यामुळे खरंच नलिनीताई, आज तुम्ही या व्याख्यानासाठी इथे आलात त्याबद्दल खरंच सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानते आणि अतिशय उत्तम रीतीने आम्हाला आजचा विषय समजणार आहे. आपला विषय आहे प्राकृत अपभ्रंश मराठी संबंध आणि वक्त्या डॉक्टर नलिनी जोशी. नलिनीताई, सुरुवात. श्रोते हो, नमस्कार. 2024च्या घटस्थापनेला मराठी भाषेला अभिजातत्वाचा दर्जा प्राप्त झाला आणि त्याचबरोबर तो प्राकृत आणि पाली या प्राचीन भाषांनाही प्राप्त झाला. त्यासंबंधी अनेक लेख, व्याख्यानं आयोजित करण्यात आली. प्राकृत अपभ्रंश आणि मराठी यांच्या सलगतेची त्या मानानं अगदीच अल्प प्रमाणात दखल घेतली गेली. गेली 35-40 वर्ष मी आणि आत्ता माझ्याबरोबर काम करत असलेल्या 6 लोकांची टीम मिळून आम्ही प्राकृत इंग्रजी महाशब्दकोश की जो
भांडारकर संस्था आणि फिरोदिया ग्रुप यांच्या एकत्रित नियोजनातून आकारबद्ध झाला. तो महाशब्दकोश म्हणजे प्राकृत इंग्रजी क्रिटिकल कंपॅरेटिव्ह डिक्शनरी तयार करण्याचं काम सातत्याने जवळजवळ 4 दशकं करतो. म्हणूनच आज मी नलिनी जोशी एकंदरच प्राकृत भाषा, अपभ्रंश आणि या सर्वांचा आत्ताच्या मराठीशी असलेला संबंध या विषयावर काही विचार आपल्यासमोर प्रस्तुत करते. मराठी भाषेवर प्राकृतचा प्रभाव असं सांगण्यापूर्वी प्राकृत म्हणजे काय, ती एक भाषा आहे की अनेक, त्यात लिहिलेलं साहित्य उपलब्ध आहे का, ते कोणत्या काळातलंय, कोणत्या भाषेतलंय, कोणत्या प्रदेशातलंय, याचा अगदी थोडक्यात आढावा आरंभी घेऊ. प्राकृत भाषा नावाची कोणती एक भाषा नाही. जसं नदी ही एक संज्ञा असली तरी नदी नावाची नदी नसते. ती गंगा, यमुना, गोदावरी अशी असते आणि त्याला आपण नदी म्हणतो. तसंच प्राकृत हा एक भाषांचा ग्रुप आहे, एक समूह आहे. त्यातली प्रत्येक भाषा प्राकृत आहे. तर ही काही एक भाषा नाहीये. तर भारतातल्या, अर्थात प्रथमच सांगते की हे जे मी बोलते ज्या प्राकृत संबंधी, त्या सगळ्या आर्य भारतीय भाषा आहेत. म्हणजे दाक्षिणात्य, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या 4 भाषा द्रविडियन ग्रुपच्या असल्यामुळे या विवेचनात त्याची हिस्ट्री सांगता येत नाही. आर्य म्हणजे महाराष्ट्रापासून दक्षिण उत्तरेला काश्मीरपर्यंत भारताचा जो मोठा भाग आहे, त्यात आजही बोलल्या जाणाऱ्या ज्या सगळ्या प्रादेशिक भाषा आहेत त्यांना आर्य भारतीय प्राकृत भाषा, की ज्या आधुनिक काळातल्या आहेत, असं आपण म्हणू. म्हणजे प्राकृतचा आणि मराठीचा संबंध सांगायचा तर संबंध कसा सांगायचा? प्राकृत ही मराठी ही प्राकृतच आहे ना. मराठी ही भाषा प्राकृतच आहे, ती आत्ताच्या भाषेतली आहे, आधुनिक प्राकृत आहे असं आपण म्हणू. या प्राकृत भाषा इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून लिपिबद्ध होऊ लागल्या, म्हणजे लिखित स्वरूपात यायला लागल्या. त्याआधीचे जे काय व्यवहार होते, बोलीभाषेतले तर बोलीच होते, पण साहित्यिक व्यवहार पण तेव्हा तोंडीच उपलब्ध होते. उपलब्ध प्राकृत भाषांपैकी सगळ्यात प्राचीन भाषा आहे अर्धमागधी, की जी भगवान महावीरांची उपदेशवाणी आहे. त्यानंतर क्रम लागतो मागधी भाषेचीच एक उपभाषा असलेल्या पाली भाषेचा, की जी गौतम बुद्धांची उपदेशवाणी आहे. या दोन्हींच्या पाठोपाठच भाषेच्या दृष्टीने प्राचीन भाषा म्हणजे शौरसेनी आणि महाराष्ट्री, ही जी नावं मी घेते ती प्राकृतातल्या सगळ्या उपभाषांची आहेत. हिंदी आणि हिंदीच्या आज अवेलेबल असलेल्या ज्या सगळ्या उपभाषा आहेत त्या शौरसेनी नावाच्या प्राकृत पासून कालांतराने विकसित होत गेलेल्या भाषा आहेत. दुसरी मुख्य भाषा आहे महाराष्ट्री. त्या महाराष्ट्री भाषेतून गुजराती, राजस्थानी आणि अर्थात आत्ताची मराठी, महाराष्ट्र प्रांताची भाषा, ही त्या भाषेतून विकसित होत गेली. महाराष्ट्री हे नाव त्या प्राकृत भाषेला मिळताना एक लक्षात घेतलं पाहिजे की तो आजचा भौगोलिक महाराष्ट्र नाही, तर भारताच्या मधोमधचा सगळ्यात मोठा विस्तृत प्रदेश जो आहे त्या प्रदेशातल्या जवळजवळ सर्व लोकांना समजली जाणारी जी भाषा होती ती होती महाराष्ट्री भाषा. महाराष्ट्राच्या आश्रयाने ती भाषा बोलली जाते, म्हणून तिला जुन्या ग्रंथातून मरहट्टी
किंवा महरठी अशी नावं आपल्याला दिसतात. आता आपण थोडं पुढे जाऊ. इसवी सनाच्या 10व्या-11व्या शतकात आणि यापासूनच आत्ताच्या मराठी आधुनिक मराठीची सुरुवात झाली असं अभ्यासकांचं मत आहे. अपभ्रंश या नावाने आपल्याला एक असं वाटतं की कोणत्याही शुद्ध रूपाचे बदललेलं किंवा भ्रष्ट स्वरूप म्हणजे अपभ्रंश असा एक समज आहे. या भ्रष्टतेला एक दुय्यमपणाची किंवा कमीपणाची भावना दिली जाते, परंतु भारतीय भाषांच्या इतिहासात अपभ्रंश आणि अपभ्रंश भाषेतलं साहित्य हा साहित्यातला एक मोठा टप्पा मानला जातो. साधारण 9व्या-10व्या शतकापासून सगळ्या आर्य भारतीय भाषांमध्ये, आता त्यात आर्य भारतीय भाषांमध्ये मी जे आता मगाशी वर्णन केले त्या सगळ्या प्रदेशातल्या सगळ्या बोलीभाषा लक्षणीय भेद दिसू लागले. इतकंच काय, त्याच वेळी म्हणजे 9व्या-10व्या शतकापासून तेलुगू, तमिळ इत्यादी दाक्षिणात्य भाषांमध्येही काळानुरूप आणि बोलीला अनुरूप असे भेद दिसू लागले. मराठीत मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर यांची भाषा अभ्यासकांनी महाराष्ट्री अपभ्रंश अशी सांगितली आहे. कोणाला काही माहिती नसलं ना तरी संस्कृत भाषा देवे केली, प्राकृत काय चोरापासून झाली हे वचन सगळ्यांना पाठ असतं. आणि हेही माहिती असतं की संस्कृतमध्ये गीता असल्यामुळे त्यातल्या तत्वज्ञानाला वंचित होऊ नये म्हणून ज्ञानेश्वरांनी प्राकृतात ज्ञानेश्वरी आणली आणि लिहिली. आता अपभ्रंशाचं असं वैशिष्ट्य सांगितलं जातं की त्याला उकार बाहुल्य आहे आणि हेत्वर्थक आणि पूर्वकालवाचकाचे उन, उन, एवी असे वैशिष्ट्यपूर्ण प्रत्यय. उदाहरण द्यायचं झालं तर ज्ञानेश्वरीचा आरंभ पण देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू अशा भाषेत केला गेलेला आहे. त्यातला जो गणेशू आणि सकलमती प्रकाशू आहेत ती सगळी प्रथमा विभक्तीची पद उकाराने लिहिणं हे अपभ्रंश भाषेचं वैशिष्ट्य. प्राकृतचा जरा अर्थ समजून घेऊ. प्राकृत या स्वाभाविक बोलीभाषा आहेत. प्राकृतचं वैशिष्ट्य तिच्या व्यवहारात केल्या जाणाऱ्या उपयोगात समाविष्ट आहे. कारण जेव्हा छांदस म्हणजे वेदातल्या प्राकृतात आणि संस्कृतात आणि अभिजात संस्कृतात विद्वान पंडितांचे अनेकविध ग्रंथ रचले जात होते, त्याच वेळी समांतरपणे समाजाचा मोठात मोठा हिस्सा प्राकृत बोलींचा स्वच्छंदपणे वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात करतच होता. कारण ऋग्वेद काळातले ऋचांमधले छांदस संस्कृतचे नमुने आज उपलब्ध आहेत, पण त्या काळात छांदस संस्कृतात लिहिणाऱ्या ऋषींखेरीज आम समाजातले लोक कोणत्या भाषेत बोलत होते त्याचा मात्र अंदाज लागणं खूप कठीण. आणि ते ज्या भाषेत बोलत होते त्या होत्या सगळ्या प्राकृत भाषा. याचाच अर्थ असा की अगदी ऋग्वेद काळात सुद्धा अस्तित्वात असलेल्या अनेकविध बोलींवर व्याकरण इत्यादींचे संस्कार करून करून एकजिन्सी अशी छांदस अर्थात वैदिक संस्कृत भाषा तयार झाली असावी. अर्थात वैदिक संस्कृतमध्येही रचयित्यांच्या स्थळ काळानुसार संस्कृतचे विविध स्तरही आपल्याला जाणवतात. अनेकदा अनियमित अशा प्राकृत शब्दांचा आणि रूपांचा पण वापर वैदिक संस्कृतमध्ये आपल्याला दिसतो. भाषा बोलणं आणि भाषा लिहिणं याचा क्रम सामान्यतः जरी लक्षात घेतला तरी असं लक्षात येतं की आधी बोली भाषा आणि अर्थात नंतरच लेखी भाषा. प्रमाणित आणि लेखी भाषेविषयी म्हणाल तर संस्कृतचा क्रम अर्थातच वरचा आहे, पण व्यावहारिक बोली भाषांविषयी म्हणाल तर प्राकृत भाषांचा क्रम संस्कृत लेखी भाषांच्या आधीचा आहे हे नक्की.
शिवाय संस्कृत बोलण्याबाबत म्हणाल तर आपल्या देशात संस्कृत बोलण्याची मुभा किती टक्के लोकांना होती? एकंदर हिशोब मांडला तर ग्रंथरचना आणि विद्वत सभा संमेलने यामध्ये सुमारे 5% तरी लोक संस्कृतचा वापर करत होते की नाही याची शंका आहे. शिवाय हे 5% लोक सुद्धा अज्ञजन, स्त्रिया आणि बालक यांच्याशी दैनंदिन व्यवहारात तर बोलीभाषेचाच उपयोग करत होते. मग साऱ्या भारतीय भाषांची जननी संस्कृतच आहे या दाव्याला किती अर्थ उरतो ते आता जरा क्रमाने पाहू. आधी मुळातच 50% हिस्सा असलेल्या स्त्रियांना संस्कृत भाषा बोलण्याची जणू अघोषित अशी मनाईच होती. त्यामुळे समाजातल्या सर्व स्तरातल्या स्त्रिया सर्व दैनंदिन व्यवहार बोलीभाषांमध्येच पार पाडत होत्या. स्वयंपाकघर, त्यामध्ये वापरायच्या वस्तू, तयार होणाऱ्या पदार्थांची नावं, त्यांची पाककृती, त्यांचे घटक, स्वयंपाक करण्याची पद्धत, स्वयंपाकाची भांडी, उपकरणं, स्त्रियांची वस्त्र, आभूषणं, साजसज्जा, उत्सव, सहली, मौजमजा, क्रीडा, छंद, सणवार, व्रत, एक ना अनेक या सगळ्या संबंधीची विपुल शब्दसंपत्ती फक्त प्राकृत आणि प्राकृत भाषेमध्येच खच्चून भरलेली दिसते. त्यापैकी काही वस्तूंचं आणि काही नावांचं नंतर संस्कृतीकरण सुद्धा झालेलं दिसतं. वंश परंपरागत व्यवसाय करणारे जे सर्व कारागीर त्यांची सगळी कौशल्य आणि उपकरणं वापरत होते त्यांची सगळी नावं बोलीभाषांशी संबंधित आहेत. मानवी भावनातल्या अगदी हृदयाजवळच्या 2 भावना किंवा रस म्हणजे शृंगार आणि हास्य. या 2 भावना किंवा रस यातले विचार त्यांना जवळ असलेल्या मातृभाषेतून म्हणजे बोलीभाषेतून व्यक्त झालेले दिसतात. याचा प्रबळ पुरावा म्हणजे केवळ प्राकृतच नव्हे तर संस्कृत नाटकांमध्ये हास्यरसाचा निर्माता असलेला विदूषक आणि हळुवार प्रणय भावना व्यक्त करणाऱ्या नायिका आणि तिच्या सखी हमखास प्राकृतच भाषांचा उपयोग करतात. बहुभाषिक म्हणजे मल्टीलिंग्वल असे प्रयोग संस्कृत नाटकांमध्ये सर्रासपणे दिसून येतात. गद्यभाग शौरसेनी प्राकृतात, पद्यभाग महाराष्ट्री प्राकृतात, विट, छेट, जुगारी, चोर आणि निम्न स्तरातील लोक यांच्यासाठी मागधी आणि पैशाची भाषेचा उपयोग करताना दिसतात. संस्कृत नाटककारांना नाटक प्रभावी करण्यासाठी आणि आम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी असे बहुभाषिक प्रयोग करावेच लागत असतील. परंतु खेदाची बाब अशी की संस्कृतच्या अध्यापन पद्धतीत मात्र भारतभरात काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र त्या प्राकृत वाक्यांच्या बनवलेल्या संस्कृत प्रतिरूपांच्या आधारेच संस्कृत नाटकं शिकवण्याची प्रथा प्रचलित आहे. प्राकृतच्या कोणत्याही अभ्यासकाला नाटकात उपयोजलेले प्राकृत संवाद अधिक जिवंत, वेगळे आणि बोलके वाटतात. आता या प्राकृत म्हणल्या गेलेल्या म्हणजे नॉर्मल, अर्धमागधी, मागधी, महाराष्ट्री या सगळ्यांना आपण प्राकृत संबोधलं तर त्यातली शब्दसंपत्ती आहे तरी किती त्याचा विचार करू. विविध प्रकारच्या प्राकृतमध्ये जी शब्दसंपत्ती म्हणजे व्होकॅब्युलरी आहे ती अभ्यासकांनी 3 गटांमध्ये विभागली आहे. अर्थात ही जी विभागणी आहे ती संस्कृत भाषेच्या तुलनेने सादर करण्याची प्रथा आहे. पहिला गट प्राकृत मधले तत्सम शब्द म्हणजे असे शब्द की जे संस्कृत आणि प्राकृत दोन्हीमध्ये जसेच्या तसे वापरलेले दिसतात. उदाहरणार्थ अहम, गच्छामी, कमलम, जलम, नीरम, नमामी, सुंदरम इत्यादी.
हे असे शब्द जसे संस्कृतमध्ये आहेत तसेच प्राकृतमध्ये. दुसरा महत्वाचा गट आहे प्राकृत मधले देश्य शब्द. हे असे शब्द आहेत की ज्यांचा उगम संस्कृत मधून दुरान्वयानेही झालेला नाही. असे शब्द प्रामुख्याने जनसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारातले आहेत. या शब्दांची व्युत्पत्ती म्हणजे एटिमॉलॉजी कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला संस्कृतच्या आधारे करता येत नाही. प्राकृत मधले असे कित्येक शब्द आज आपण ऐकलेलेही नसतात. काही शब्द असे असतात की जे आपण मराठी आणि मराठीतल्या उपभाषांमध्ये सरसकट वापरतो. प्रथम आपण अशा देशी शब्दांची काही इंटरेस्टिंग उदाहरणं पाहू. थोडेसे शब्द निवड करताना असे निवडलेत की त्याच्यापासून बनलेले शब्द, देशी शब्द आपण आज मराठीत हिंदीत वापरतो, पण ते प्राकृत मधून आले आहेत, ते संस्कृत मधून आलेले नाहीत याची आपल्याला कल्पना नसते. खूप इंटरेस्टिंग शब्द आहेत ते. पोच्छड म्हणजे पोचट म्हणजे तुच्छ किंवा निसार. उंदीर शब्द सांगा म्हटलं तर संस्कृत मध्ये आपल्याला मूषक, आखू, वाहन वगैरे असे शब्द दिसतील, पण प्राकृत मध्ये उंदरासाठी चक्क उंदूर असा शब्द आहे. बाहुला म्हणजे बाहुल्य. घृत नाही, प्राकृत मध्ये तुपाला तुप्प म्हणतात, घृत नाही म्हणत. सोटा म्हणजे सोट्टा. मातीचे ढेकूळ ढिकळ म्हणजे प्राकृत डगल. छोयर म्हणजे छोकरा किंवा सोयरा सुद्धा. अंघोळीला प्राकृत मध्ये म्हणतात अंगोहली. ही जी उदाहरणं आहेत ना, याच्यावरून आपल्याला स्पष्ट दिसतं की ते सगळे शब्द प्रायः प्राकृत मधून घेतलेले आहेत. पोत्त म्हणजे पोत म्हणजे कपड्याचा पोत. खडक्किका म्हणजे खिडकी. वातायन वगैरे शब्द नाहीत. आज जो खिडकी शब्द वापरतो तो खडकिका या प्राकृत शब्दापासून आला आहे. चाळणीला प्राकृत शब्द आहे चालिनी. चिखलासाठी आहे चिखल. ढेकणासाठी आहे ढिंकूण. दाढीसाठी आहे दाढिया. बैलासाठी आहे बैल. अरे पिताजी, पितृ, तात, जनक यापेक्षा सगळ्या भारतीय प्राकृत भाषात खास वापरला जाणारा खास शब्द म्हणजे बाप. आणि तो बाप प्राकृत मध्ये सगळीकडे आपल्याला बप्प असा दिसतो. वरांडा म्हणजे वरंड. कोड कौतुक म्हणजे कोड्ड. पोटाला उदर, कुक्षी वगैरे असे शब्द नाहीत. प्राकृतात पोटाला पोट्टच म्हणतात आणि ओल्याला उल्लच म्हणतात. हे जे मी काय शब्द दिले ना ते फक्त नमुन्यादाखल दिलेत. प्राकृत कथा साहित्यात तर यांचा जणू खजिनाच उपलब्ध आहे. विशेष गोष्ट अशी की प्राकृत भाषांमध्ये फक्त मराठीशीच साम्य असलेले शब्द नाहीत, तर हिंदी, गुजराती, राजस्थानी, मारवाडी इत्यादी सगळ्या आर्य भारतीय भाषांच्या बोली भाषांमध्ये शिरलेले अनेक शब्दांचा उगम आपल्याला प्राकृत मध्ये दिसतो. या अर्थाने प्राकृत भाषा आणि खास करून महाराष्ट्री भाषा सर्वच आधुनिक भारतीय भाषांची जननी. नको हे जर मानवत नसेल तर कमीत कमी ज्येष्ठ भगिनी तर नक्की ठरते. आता आपण विचार करू तद्भव शब्दांचा. तद्भव अशा शब्दांना म्हणतात की जे स्वरांच्या आणि व्यंजनांच्या थोड्याफार बदलाने प्राकृत मध्ये येऊन रुळलेली दिसतात. प्राकृत भाषांच्या शेकडो वर्षांच्या प्रवासात जेव्हा हे बदल हळूहळू घडून येतात तेव्हा ते काही आकस्मिकपणे घडून येत नाही. प्राकृतच्या अभ्यासकांनी अशा शब्दांचा खूप बारकाईने अभ्यास केलाय आणि तद्भव शब्द बनण्यासाठी उच्चारणाचे कोणते कोणते नियम
पाळले गेले याचा एक ढाचा बनवून त्याची एक नियमावली बनवली आणि ती प्राकृत व्याकरणात अंतर्भूत करून ठेवली. आता जिज्ञासू आपल्या प्रेक्षक आणि श्रोत्यांसाठी काही निवडक शब्द पुढे नोंदवले ते बघा. आणि आता ते वाचून झाले की तुम्ही सुद्धा त्याच्या आधारे तयार होणारा एक नियम मनातल्या मनात तयार करून मलाच सांगू शकाल. बघा कशा क्रमाने आलेत. आधी मी बोलणारे संस्कृत शब्द, मग येणारे प्राकृत शब्द आणि त्यापासून येणारा मराठी शब्द, अशा क्रमाने मी घेते. खूप आणलेत उदाहरणं, 5-10 नमुन्यासाठी वाचते. त्याच्यातली जी एक सिस्टीम आहे, पद्धत आहे, ती लक्षात ठेवूया. कर्म, कम्म, काम, कार्य, कज्य, काज, कर्ण, कण्ण, कान, तक्र, तक्क, ताक, दुग्ध, दुग्ध, दूध, कल्य, कल्ल, कान, शय्या, सेज्या, सेज, शिथिल, सिडिल, डिला, हस्ती, हत्ती, हत्ती. अशी न संपणारी यादी आहे, न संपणारी. आपल्याला दिसतंय काय? संस्कृत जे वाचले ते विजातीय जोडाक्षरांनी बनलेले शब्द होते. प्राकृत मध्ये डुप्लिकेशन, डबलिंग करून त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं. म्हणजे कर्मचा कर्म असा न करता कम्म झाला. मराठीमध्ये कम्म जोडाक्षर पण सिम्प्लिफाय करून आणि कॉम्पेन्सेशन म्हणून कचा का करून कम्मचा काम, कज्जचा काल. आता एक मजा अजून अशी की मराठीने कामकाज नावाचा एक वेगळा शब्द बनवला, ती गोष्ट वेगळी, पण तो तर त्यापासून बनवलेला अजून एक जोड शब्द आहे. वरील तक्त्यातल्या संस्कृत, प्राकृत आणि मराठीचा क्रम लक्षात घेतला की सहजच जाणवतं की मराठीतले अच्चे रूढ असलेले कित्येक शब्द संस्कृतपेक्षा प्राकृतमध्ये सरसकट वापरल्या जाणाऱ्या शब्दांची अगदी मिळते जुळते आहे. प्राकृतातनं मराठीत आलेली आणि खास करून संस्कृत पासून न आलेली अनेक क्रियापद हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे. प्राकृत भाषांचं सविस्तर, पद्धतशीर आणि सोदाहरण व्याकरण लिहिलं ते आचार्य हेमचंद्राने. त्यांच्या आधी अनेक व्याकरणं लिहिली गेली, पण सर्वात लोकप्रिय व्याकरण आहे ते हेमचंद्रांचं. त्यांनी अनेक प्राकृत क्रियापदांना धात्वादेश असं म्हणून त्याच्या जागी वेगळीच क्रियापदं दिली आहेत. उच्चारण दृष्ट्या संस्कृतशी संबंध नसलेल्या किंवा अत्यल्प संबंध असलेल्या क्रियापदांचा वापर प्राकृत भाषांमध्ये आणि अर्थात मराठीतही ओघायोघाने आलेला दिसतो. प्राकृत आणि मराठीचा संबंध किती अंगाने विशद करायचा हा एक प्रश्नच आहे. पुढली क्रियापद बघा की जी बोली मराठीत, खास करून गावाकडल्या मराठीत सरळ सहज वापरली जातात, की जी जशीच्या तशी किंवा किंचित बदलांनी साक्षात प्राकृतमधनं घेतली आहे. एक थोडीशी नमुन्यादाखल लिस्ट देते. ओलुंड, मी जे पहिले शब्द उच्चारते ना ते आम्ही ज्याच्या आधारे डिक्शनरी लिहितोय त्यासाठीच्या प्राकृत पुस्तकात सरसकट वापरलेले आहेत. ओलुंड, ओलांडणे. कड्ढ म्हणजे काढणे किंवा खेचणे. खुट्ट म्हणजे खटकन तुटणे. खुड म्हणजे चुक्क म्हणजे चुकणे. चोप्पड म्हणजे चोपडणे किंवा माखणे. डर म्हणजे डरणे, त्रास देणे, घाबरणे. ढंढुल्ल म्हणजे धुंडाळणे. धाड म्हणजे धाडणे. पठ्ठव म्हणजे पाठवणे. फुट्ट म्हणजे फुटणे. पुस म्हणजे पुसणे. भुक्क म्हणजे भुंकणे. लोट म्हणजे लोटणे. आणि आता ह वर जाऊ. हारव म्हणजे हरवणे. या प्राकृत क्रियापदांचा मराठीशी असलेला संबंध अगदी उघड असताना सुद्धा उच्चारण दृष्ट्या मुळीच न जमणारी संस्कृत क्रियापदे
याच्या मुळाशी आहेत असं सांगणं हा संस्कृतातून व्याकरण लिहिणाऱ्या वैयाकरणांचा एक अट्टहास मला तरी जाणवतो. आता आपण अशा एका प्रांतात शिरू की ज्याच्यातनं कोणालाही मान्यच करावं लागेल की संस्कृतपेक्षा मराठीचा संबंध प्राकृतशी आहे, आणि तो विषय म्हणजे मराठी. आणि नुसत्या मराठी नाही, हिंदी, गुजराती, सगळ्या आर्य भारतीय भाषा प्रचलित असलेली संख्यावाचके, अंक. आता मी एक तुमच्यासाठी टेबल तयार केलंय. पहिल्यांदी अंक लिहिलाय, मग संस्कृत शब्द दिलाय, मग सरसकट प्रचलित असलेला प्राकृत शब्द दिलाय आणि मराठी दिलाय. मी ना 1, 2, 3, 4 निवडले नाहीये, निवडले 40 ते 50 हे. आता ना काही सेकंदात झटकन वाचून दाखवते प्राकृत शब्द आणि मराठी शब्द, आणि विचार करूनच बघा की ते जे संस्कृत शब्द आहेत ते एकाही आर्य आधुनिक प्राकृत भाषेत वापरले जात नाहीत. जे वापरली जातात संख्यावाचक ती सगळी प्राकृतच्या आधारेच आलेली आहे. 40, 40, प्राकृत 40, मराठी 40. 2-3 ओळीने वाचते आणि मग 50 वर जाते. 41, 41, 41, 42, 42, 42. आता जाऊ 50 वर. 50, 50, 50. सगळे आकडे 1 ते 100 काढून बघा. नाही मला वाटत आज संस्कृत प्रचूर मराठी हिंदी बोलणारे सुद्धा खूप लोक आहेत, पण ते सुद्धा 44, 50 असे शब्द नाही वापरत. 40, 42, 45, 50 असेच शब्द वापरतात. आणि ती सगळी संख्यावाचक ही प्राकृत भाषांची बोलीभाषांना दिलेली सगळ्यात महत्वाची देणगी आहे, की जी उच्चारायला अवघड असलेले अंक आणि क्रमवाचक शब्द होते त्याचं सिम्प्लिफिकेशन करण्याची पद्धती प्राकृतनी चालू केली. आता आपण प्राकृत व्याकरण आणि मराठी व्याकरण यांचा थोडासा विचार करू. संस्कृतचं व्याकरण, प्राकृतचं व्याकरण आणि मराठीचं व्याकरण यांच्यातील साम्यभेद आणि तुलना हे एक अभ्यासाचा खूप मोठा आणि स्वतंत्र विषय आहे. आजच्या या आपल्या व्याख्यानात त्यातली काही महत्वाची निरीक्षणं अगदी थोडक्यात नोंदवते. जनसामान्यांना घाबरवून टाकणारा संस्कृत संबंधीचा पहिला मुद्दा म्हणजे त्यातलं क्लिष्ट व्याकरण, काटेकोर नियम आणि उच्चार आणि लिखाणातली शुद्धाशुद्धता. क्रियापदांचे वेगवेगळे चालणारे 10 गट असणे, काळांचे मुख्य 3 आणि सर्व मिळून 10 काळ म्हणजे लकार असणे, 3 लिंगांमध्ये चालणाऱ्या नामांचे प्रथम स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंग, मग त्या सगळ्यांचे आकारांत, इकारांत, उकारांत इत्यादी सगळे प्रकार करून वेगवेगळे विभक्ती प्रत्यय प्रत्येकाला असणे आणि समासांचा विपुल प्रमाणात केला जाणारा वापर, हे सगळंच खूपच क्लिष्ट वाटल्यामुळे सर्वच प्राकृत बोलीभाषांनी हे संस्कृतचं व्याकरण प्राकृतात आणताना आपोआपच अतिशय सुलभ आणि बहुपर्यायी बनवलंच आपल्याला दिसतं. संस्कृत मधली 3 लिंग प्राकृतने 3 लिंग तशीच ठेवली, मराठीनेही ती तशीच ठेवली. हिंदी आणि गुजराती इत्यादी आधुनिक भाषांनी मात्र नपुंसकलिंग सुद्धा काढून टाकलं आणि ते सगळे शब्द स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी बनवले. नामांमधील द्विवचन काढून प्राकृतने 2 म्हणजे 1 पेक्षा जास्त म्हणून बहुवचन असे मानून सर्व नामांना प्राकृतने आणि आजच्या सगळ्या आधुनिक बोलीभाषांनी एकवचन आणि अनेक वचन
एवढ्या 2च गटात विभागले. सर्व विभक्तींचे प्रत्यय संस्कृत आणि प्राकृत मध्ये थोड्याशा फरकाने समान दिसतात, परंतु मराठीने मात्र सलाते, सलानाते इत्यादी वेगळ्याच प्रकारे ते उपयोजलेले दिसतात. फक्त तृतीयेचा ने हा प्रत्यय संस्कृत आणि प्राकृतची साधर्म्य राखू नये. प्राकृत मधला उण किंवा उण हा प्रत्यय मराठीने जसाच्या तसा ठेवलेला दिसतो. लागोपाठ जर 2 क्रिया होत असतील तर पहिल्या क्रियेला ऊन प्रत्यय लावायचा आणि दुसऱ्या क्रियापद जोडायचे. ही जी पद्धत मराठीत अगदी सरसकट वापरलेली दिसते ती संस्कृत मधून नव्हे तर प्राकृत मधून रोजच्या बोली भाषेत जशीच्या तशी आलेली दिसते. करून, खाऊन, पिऊन, जाऊन, येऊन, जेवून, मारून, बोलून, चालून इत्यादी रूपे मराठीत सरसकट बनतात. गंमत म्हणजे या ऊन प्रत्ययाचे इतके जोड शब्द मराठीने बनवले नवीन नवीन की त्यांनी मराठी समृद्ध करून टाकले. जसे खाऊन पिऊन, बोलून चालून, येऊन जाऊन, मारून मुटकून हे असले नवनवीन जोड शब्द बनवणे हे मात्र मराठीचं वैशिष्ट्य दिसतं. श्रोते हो, लेखाच्या या दुसऱ्या भागात मी आपल्याला सहल घडवून आणणारे काही शब्दांची प्राकृत आणि इंग्रजी महाशब्दकोश जे मी आरंभी सांगितलं की जो प्राकृत भाषेचा इंग्रजीमध्ये क्रिटिकल आणि कंपॅरेटिव्ह असा महाशब्दकोश बनतोय, असं वाटलं की मराठीशी त्याचं नातं मराठी आणि अपभ्रंशाशी हे सिलेक्ट करताना आपल्याला ठोस उदाहरणं डिक्शनरीच्या आधारे निवडता येतात. खूप इंटरेस्टिंग आहे ती आणि वेगळी पण. त्या क या अक्षरांनी सुरुवात होणाऱ्या शब्दांची काही निरीक्षण आरंभी देते. प्रचलित मराठी शब्दांच्या उच्चारण दृष्ट्या अगदी जवळ जाणारे प्राकृत शब्द खरोखरच शेकड्यात नाही हजारोत मोजता येतात. त्यापैकी क आणि ख नी आरंभ होणारी काही उदाहरणं मी देते. पहिला जो शब्द उच्चारते तो प्राकृत ग्रंथात सरसकट वापरलेला शब्द आहे की ज्यापासून बोली मराठीत ते सगळे शब्द आले. जसे कुडुंबी, कुणबी, कणकोंडग, कणाकोंडा, कुद्दाल, कुदळ, कुल्ह, कोल्हा, कोलित, कोलीत, खडक, खडक, खड्डा, खड्डा, खंडी, खंडी, खंडी धान्य मोडण्याचं माप, खल, हल, खळ, खळ, खाण, खाण, पाण, खाणे पिणे, खानपान, खारीक किंवा खारक, खारी, खिल्ल म्हणजे खिळा, खुल्लण म्हणजे खुळा, मूर्ख, खेटरी म्हणजे खेटर, पायताण, खेडामगाम म्हणजे खेडेगाव. कावड हे एक असं वैशिष्ट्यपूर्ण उपकरण आहे दोन्ही पारड्यांमध्ये समान वजन भरून बरेचसे ओझे खांद्यावरून वाहण्याचं एक साधन. प्राकृत कथांमध्ये कावडी, कावडी, कावडी अशा अनेक प्रकारचे शब्द या कावडीसाठी वापरलेले दिसतात. काई आणि कितीय ही सर्वनामे काय, किती, कसे, काय, केवढे अशा अर्थाने वापरले जातात. शांतीनाथ चरित नावाच्या जैन महाराष्ट्री ग्रंथात उत्तर देशात आढळून येणाऱ्या 3 खाद्यपदार्थांची नावं एकत्रित दिसतात. हा ग्रंथ इसवी सनाच्या 11व्या शतकातला आहे बरं का. त्या ग्रंथात अपभ्रंश भाषेत लिहिलेलं एक अवतरण वाचते आणि कोडं घालते तुम्हाला की त्यातले 3 खाद्यपदार्थ ओळखून दाखवा. सेविने सिजही भास भणिजई, हलुया नन्न कुलीच्या भुजई, सो एहू राहुल मई तुह छवियऊ, उत्त
तर देसू सयलू सच्चवियऊ. आले का ओळखू 3 खाद्यपदार्थ? हलुवा, या म्हणजे हलवा, नन्न म्हणजे नान, आणि कुलीचा म्हणजे कुलचा. सगळे आत्ता हॉटेलच्या खाद्यपदार्थांच्या लिस्ट मधले पदार्थ आहेत आणि त्यांची सगळी प्राकृत नावं आपल्याला उपलब्ध आहेत. क ने सुरू होणाऱ्या काही भाज्यांची पण नावं सांगते. भाज्या आहेत, फळभाज्या आहेत, पालेभाज्या पण. कक्कडी म्हणजे काकडी, कारेलय म्हणजे कारले. जाता येता इतरही काही आठवलेली नावं देऊन टाकते. वल्ल म्हणजे वाल, वाईंग म्हणजे वांगे, पडवल म्हणजे पडवळ, मुग म्हणजे मूग, गज्जर म्हणजे गाजर, आणि अल्लय म्हणजे आले. अशी कितीतरी. आता डिक्शनरीत एवढे सारे शब्द लिहिल्यानंतर खची पण काही निरीक्षणं देते. ख नी आरंभ होणारे जे मराठी शब्द प्राकृत मधून जसेच्या तसे घेतलेले आहेत त्याच्याविषयी बोलू. या प्राकृत डिक्शनरीच्या 8व्या खंडात पृष्ठ 200 ते 478 एवढ्या पानांमध्ये ख ते खो या बाराखडीने सुरू होणारे सगळे शब्द सामावलेले. डिक्शनरीचा हा भाग तयार करत असताना असे लक्षात आलं की अक्षर सुरू आहे ख, आणि ह्याच्यात खाद्यपदार्थ, खाद्यविधी आणि खानपान पद्धती याच्याविषयी खूपच माहिती ठासून भरली आहे. ती सगळी उदाहरणं मुख्यतः इसवी सनाच्या 8व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंतच्या प्राकृत ग्रंथांमध्ये दिसतात. त्यातील मराठीशी जुळणारी काही माहिती संकलित करून आपल्यासाठी देते. इटेबल्स म्हणजे खाद्यपदार्थांची किंमत चुकती करणं. हॉटेलिंग अगदी आत्ता आलंय, आत्तापर्यंत आम्ही घरी खात होतो, काही विकत घेण्याची पद्धत नाही, अजिबात नाही. हे अतिशय सामान्य दिसते. 2दा-3दा मी वाक्य वाचलं की त्याने खाद्य मूल्य म्हणून 1,000 कारशापण दिले असे विधान 2-3 वेळा आलं. बापरे, म्हणजे हे तर 5 स्टार 7 स्टार 10 स्टारच्या वर हॉटेल दिसतंय की जिथे, कारण 1,000 कारशापण म्हणजे सोन्याचं नाणं, मग 1,000 कारशापण यांनी खाद्य मूल्य म्हणून दिलं असं विवेचन येतं. फूड शॉपी किंवा फूड मार्ट यासाठी खज्जगावण किंवा खज्जयावण किंवा खज्जावण असे शब्द येतात. आहार 4 प्रकारचा: अशन, पान, खादिम आणि स्वादिम. पण त्याचबरोबर भोज्य, खाद्य, लेह्य, पेय अशा 4ही प्रकारचा आहार दिसतो, आणि या प्रत्येकाची खूप उदाहरणं ग्रंथामध्ये दिली. दुसऱ्या एका ग्रंथात वेगळ्या संदर्भात 16 प्रकारचा आहार आणि 16 प्रकारची व्यंजन म्हणजे तोंडी लावणी दिली आहेत. तिथे म्हणजे आत्ताची स्नॅक्स तिथे म्हटली आहेत की भाताचेही 16 प्रकार आहेत. 16 संख्येवर त्याचा विचार चालू आहे म्हणून तो हे विचार मांडतोय. खिच्च किंवा खिचडी म्हणजे मराठीत, हिंदीत, गुजरातीत खिचडी. खिचडी, खिचडी आणि तूप हे समीकरण काळोकाळ पक्क दिसतं. बघा, तुम्हाला पण अपभ्रंश ओळखू येईल. हो, भुंजऊ, उन्हाऊ, खिच्चू, घेण निजुंजऊ किंवा खिच्चहू उपरी, घेऊ ओमथ्यू. खिचडीवर तूप टाकलं नाही म्हणून ती खिचडी त्याने कशीबशी दुःखाने गिळली या अर्थाचे वाक्य ऐकवते. ते ऐका आणि त्याची मजा घ्या. खिच्चणू पावई चोपडू, दुःख दुःख तमगिलई. खिचडी शिजवणारे, खिचडीचा संबंध डायरेक्ट गृहिणी पदाशी आहे. खिचडी शिजवणारी म्हणजेच बायको. खिच्चरिंधगा किंवा खिच्चरंधणी ही भार्येसाठी, पत्नीसाठी पर्यायी नावं या प्राकृत कथांमध्ये दिसतात. दुधाबरोबर आंबट पदार्थ खाऊ नयेत हे आयुर्वेदाची आठवण करून देणारे प्राकृत वाक्य ऐका. खीर, महू, खंड बोई, खट्टम दव्वम विवज्जंतो. ओ गंठिया खज्जूर म्हणजे बी नसलेला सीडलेस खजूर, त्यावेळी पण होताच. खजुराचा रस
खजुराचा गर म्हणजे फल आणि खजुराचा ज्यूस अशा खजुरापासून बनवलेल्या विविध पदार्थांची वर्णन याच्यात दिसतात. मला फार आश्चर्यच वाटलं. जिथे जिथे हा खजूर आला ना प्राकृतात, तिथे तिथे ते द्राक्ष किंवा दख्खा या फळाबरोबर आलाच आला. उगीच माझा गैरसमज होता की द्राक्ष हे फळ खूप उशिरा आलाय वगैरे. खजूर आणि दख्खा ही दोन नावं प्राकृत साहित्याला अतिशय परिचित आहे. अजून काही पदार्थ ऐकूया. लड्डूय लावण मंडीय खज्जय सेव मुरुक्कीय सुठ्ठू मनोज्जय. ही पक्वान्नांची यादी कोणत्याही जिज्ञासूंना मनोरंजक वाटेल. आता अजून काही शब्द. लाईमा भज्जिया म्हणजे भाजलेल्या लाया, खज्जा म्हणजे आजचा खाजा, खखरग म्हणजे काकरा, खंड म्हणजे खडीसाखर, कसार म्हणजे कसारच एक राजस्थानी मिठाई, गुणाघारिया म्हणजे पाकातल्या पुऱ्या आणि मंडय म्हणजे मांडा. आंबटसाठी आलेला शब्द म्हणजे खट्ट आणि कढीसाठी पण आलेला शब्द म्हणजे खट्टा. खसखस शब्द तर प्राकृत मधून मराठीने जसाच्या तसा घेतलाय. मराठीतला खाऊ म्हणजे प्राकृतातील खाऊय, खाणपान म्हणजे मराठीतली खाणेपिणे, हिंदीतलं खानपान. खाद्य संस्कृतीचे वर्णन आणि काही विशेष निरीक्षणे नंतर काही विशेष निरीक्षणे नमूद करते. पाककृतींसाठी शब्द जो आहे, पाककृती रेसिपीसाठी शब्द आहे खज्जगविही. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या पाककृतींची भरपूर नावं प्राकृतात आढळतात. विविध प्रकारचे मद्य प्रकार आणि मद्य तयार करण्याचं वर्णनही कथांच्या योगात येतं. विविध विवाह प्रसंगी बनवायचे भोजन, उद्यान सहलींच्या वेळी बरोबर नेण्याच्या पदार्थांच्या नोंदी, शिवाय एक संकेत की सकाळी हाय कॅलरी फूड खावं म्हणजे प्राकृतात परमन्न म्हणजे हाय कॅलरी फूड आणि संध्याकाळी लो कॅलरी फूड म्हणजे खज्जग हलके फुलके स्नॅक्स खावेत. षड रसांनी युक्त 6 रसांनी युक्त अशी रसोई म्हणजे खड रसोई. प्राकृत बोलींमधून हे सर्व वाचताना खासच मजा येते. मराठीशी जवळीक साधणारे ख ने सुरू होणारे काही शब्द देऊन या लेखाचा ख संबंधित भाग पूर्ण करते. खुसफुस खुसफुसा म्हणजे कुजबूज, खुसुकित्ता म्हणजे तो तिथनं खिसकला, खिसकून गेला, खुंट किंवा खुंटा म्हणजे मराठीतलाच खुंट आणि कुंटा. प्राकृतातलं खेड म्हणजे मराठीतले केडे आणि प्राकृतातलं खेल्लणक म्हणजे मराठीतले खेळणे. खुरप्प खोरप्प आणि खोरुप्प म्हणजे माळी वापरतो ते खुरप हे हत्यार. तर ख नंतर क्रम घेऊया घ चा. आणि घ शब्दांनी सुरू होणाऱ्या शब्दांची किती शब्द संपत्ती मराठीने जशीच्या तशी घेतली ते पाहू. प्राकृत वर्णमालेतल्या कंठ वर्गातलं चौथं व्यंजन घ आहे. घ या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दांनी म्हणजे घ ते गो प्राकृत डिक्शनरीची 120 पानं व्यापली आहेत. नमुन्यादाखल घ हा प्राकृत शब्द घेतला आहे कारण घ या शब्दाची विपुलता प्राकृत इतकी कुठेही नाही. देशी शब्दांची त्यात रेलचेल आहे आणि मराठीशी असलेलं साधर्म्य फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. उपलब्ध संस्कृत कोशामध्ये ज्या संस्कृत डिक्शनरी उपलब्ध आहेत त्यात घ ने आरंभ होणाऱ्या शब्दांनी कोशाची फक्त 4 किंवा 5 पृष्ठ व्यापलेली दिसतात. परंतु आत्ता तयार होत असलेल्या प्राकृत इंग्रजी महाशब्दकोशात घ ने आरंभ होणाऱ्या शब्दांची विपुलता फार प्रकर्षाने जाणवते. त्यातही देशी आणि विशेषतः मराठीशी साम्य असलेले शब्द इतके दिसून आले की त्यावरील निरीक्षण जरा सविस्तरपणे मांडते. ही निरीक्षणं डिक्शनरीत घ वर्णाच्या आकारानुक्रमाने जसं आलंय तशी दिली.
6व्या-7व्या शतकातल्या निशीथ चूर्णी नावाच्या ग्रंथात वस्त्रांच्या वर्णनात आला आहे शब्द घग्गर, की जो आहे घागरा, की जो अनेक आर्य भारतीय भाषात प्रचलित आहे. मराठी खास शब्द आहे आवाजाला घोगरा. घोगरा तर घोगरा या आवाजासाठी घग्गर रव, घग्गर सद्द, घग्गर चर असे प्राकृत शब्द आलेले दिसतात. घग्गर माला म्हणजे घुंगूर माळा, जिचा बैलांच्या गळ्यात घालण्याच्या संदर्भात वापर आहे. घंगल हा एक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे. त्याचे खूप अर्थ प्राकृतात आहेत, पण मराठीतला, जुन्या मराठीतला खास घंगाळ म्हणजे आंघोळीच्या वेळी पाणी ठेवण्यासाठी जुन्या काळी वापरत असलेलं मोठं पात्र, अशा अर्थाने 9व्या शतकातल्या अपभ्रंश भाषेत लिहिलेल्या रामायणात हा शब्द दिसून आला. जलबिंदू जेम घंगले पडंतु असा तो आला. भ्यायलेल्या, घाई गडबडीत असलेल्या, गोंधळलेल्या अशा व्यक्तीसाठी घंगलीय असा एक शब्द दिसतो. घुंगट म्हणजे मराठीतला घुंगट, हिंदीतला घुंगट. यासाठी समजण्यात सोपं असं वाक्य पहा. जई नच्चणे पयट्टा ता किम घंघुट्ट करणेणम. अरे आता एकदा नाचायला सगळ्यांच्या समोर उभं राहिल्यावर घुंगटाचं काय काम? प्राकृत डिक्शनरीत घट्ट हे विशेषण 5 वेगवेगळ्या अर्थांनी नोंदवले आहे. प्राकृत डिक्शनरीतले आधी विचार देते, मग मराठीच्या दृष्टीने त्याचा विचार करा. पहिला अर्थ आहे थिक किंवा डेन्स, दुसरा आहे स्ट्रॉंग किंवा स्टाउट, तिसरा आहे टाईट किंवा फुल्ली कव्हर, चौथा आहे सर्टन किंवा शुअर, पाचवा आहे स्टेडी विदाउट फिलिंग और इमोशन. थोडा विचार केला तर मराठीतही या घट्ट शब्दाच्या अनेक संदर्भात अनेक अर्थछटा होऊ शकतात. अर्थातच घट्टमुट्ट या मराठीने तयार केलेल्या जोड शब्दांची जननी पण प्राकृतच आहे असं म्हणायला काय हरकत नाही. घडियाल या प्राकृत शब्दाचे वरकरणी घटिकालय या संस्कृत शब्दाशी साम्य वाटते, पण तो मगर सुसरी सारख्या प्रचंड देहाचा एक जलचर प्राणी आहे आणि मराठीत हा शब्द आला नसला तरी हिंदीत घडियाल हा शब्द मगर अशाच अर्थाने आलाय. घणाचे घाव घालून कुटणे यासाठी प्राकृत शब्द आहे घण कुट्टण. प्राकृत शब्द आहे घण, पण त्याची संस्कृत रूप आहेत 2. आता मराठीने काय केलं, मेघासाठी असलेला घन शब्द हा प्राकृत शब्द मराठीने घन करून मेघासाठी तसाच ठेवला आणि घण हा प्राकृत शब्द हत्यारासाठी वापरण्यात येणारा घण हा शब्द तो खास मराठीने देशी शब्द प्राकृत मधून घेतला. म्हणजे घण म्हटलं की बोध होतो घणाचे गाव गाळणे आणि घन म्हटलं की आठवण येते मेघांची. घयऊर, घियऊर, घेऊर, घेवर इतकी वैकल्पिक रूपे आजच्या घेवर या मिष्टान्नाची आहेत. घोर शब्द हा गृहपासून निघालेला आहे असा समज आहे. सगळेजण सांगतात घर म्हटलं की कुठनं आला, गृहवर्ण. प्राकृतचा अभ्यास नेहमी संस्कृतच्या तुलनेतच होत राहिला. इतकंच काय, प्राकृत डिक्शनरीत पण प्रत्येक शब्दाचे संस्कृत रूप देण्याचाच प्रयत्न केला जातो. घर हा शब्द देशी असण्याची खूप शक्यता आहे, कारण घर या प्राकृत शब्दाचे संस्कृत रूप जरी गृह म्हटले तरी पुढे तयार होणाऱ्या सामासिक शब्दांमध्ये त्याचा मराठीपणा अजिबात लपत नाही. काही समास तरी आणि शब्द तरी बघा. घर कयार म्हणजे घरातला कचरा, घर कुड्ड म्हणजे कुडाच्या भिंतींचं घर, घर उंबर म्हणजे घराचा उंबरा, घर कवाड म्हणजे घराचं दार, घर सारवण म्हणजे घरात घातलेलं सारवण, घरदार म्हणजे घरदार, घर धंदा म्हणजे घर आणि धंदा, आणि घर हट्ट
म्हणजे घराच्याच एका विशिष्ट दर्शनी भागात असलेले दुकान. आजच्या मराठीच्या घरोघरी शब्दाशी जुळणारे प्राकृत शब्द बघा. घराघरी, घराहरी, घरी घरी, घरे घरे, हे सगळे घरोघरी या शब्दाशी जुळणारे शब्द आहेत. सर्वात आश्चर्यजनक शब्द मला दिसला घरासपास, म्हणजे घराच्या आसपास. पत्नी किंवा गृहिणीसाठी आलेला प्राकृत शब्द आहे. घरिल्ली किंवा घरेसरी. मुलांनी खेळताना बांधलेले छोटस घर म्हणजे घरुल्लय. घरातल्या पालीसाठी असलेले प्राकृत शब्द म्हणजे घरकोईला, घरोईला, घरोल किंवा घरोलिया. आता या घरोलिया म्हणजे पाल या शब्दाला संस्कृत टीकाकारांनी गृहकोकिला असा शब्द वापरला आहे. थोडा विचार तरी करून बघूया की घरोलिया किंवा गिरोलिया हा जो देशी शब्द आहे त्याला संस्कृत बनवण्याच्या नादात कोकिळा आली की हो इथे. घरट्ट, घरघंटी आणि घरुट्ट हे प्राकृत शब्द रहाट आणि दळण्याचं जातं या दोन्हीसाठी येतात. घवघव आणि घवघवंत हे शब्द प्राकृतमध्ये नुपुराच्या आणि पाण्याच्याही आवाजासाठी वापरलेले दिसतात. मराठीत एक वेगळाच वापर त्याचा घवघवचा दिसतो, तो म्हणजे घवघवीत यश. प्राकृत घस म्हणजे घासणे, त्यापासून अनेक मराठी रूपे बनली आहेत, जसे घासणे, घासणे पुसणे, घासणी इत्यादी. घात करणे, घाव घालणे अशा अर्थाने वेगवेगळ्या प्राकृत भाषांमध्ये घाव, घात, गाद, गाय आणि घाव असे वेगवेगळे शब्द घात करणे किंवा घाव घालणे यासाठी येतात. डोंगरातील रस्त्यासाठी मराठीत जो घाट शब्द आहे तो प्राकृतमध्ये सरसकट घाड असा येतो. प्राकृतमधला घाण हा शब्द घराण या संस्कृत रूपावरून आलाय. मराठीत मात्र घराण आणि अवघराण हे शब्द तत्सम राहिले आणि घाण हा शब्द मात्र वाईट वास असणारी गोष्ट अशा अर्थाने रूढ झाला. तेल काढण्याचा घाणा किंवा घाणी हा देशी शब्द सरसकट प्राकृतमध्ये वापरलेला दिसतो. ते तर राहूच द्या, पण कढईत तेला तुपात एकाच वेळी तळून काढलेल्या पदार्थाला मराठीत गाणा म्हणतात आणि तो घाणा शब्द त्याच अर्थाने आपल्याला मगाशी सांगितलेल्या निश्चित चूर्णीत दिसतो. अर्थात तो साधूंच्या संदर्भात आहे आणि तो असा वापरलेला आहे की त्याच तेलातनं तिंदा जर घाणा काढला असेल तर साधूने तिसऱ्या वेळच्या गाण्यातलं अन्न घेऊ नये. बर, जखमेवर अर्थात घावावर बांधलेल्या पट्टीला म्हणजे बँडेजला घायपट्ट असा प्राकृत शब्द. अपभ्रंश साहित्यात घार या पक्षासाठी घार आणि घारी हे शब्द जसेच्या तसे येतात. घृत म्हणजे तूप, मगाशी तर सांगितलंच प्राकृतमध्ये तुप्प शब्द वापरतात, पण घृत शब्द पासून बनलेली घिय, गीत, गिय, गीव आणि अखेर घी असे सगळे शब्द तुपासाठी प्राकृतमध्ये दिसतात. आणि मराठी आणि हिंदीत तुप्प आणि घी हिंदी आणि गुजराती भाषेत उचललेले दिसतात. प्राकृत भरपूर तूप घालून कसा साखरभात केला ते अपभ्रंशात ऐका. खंडू कूर घेऊ भोयणे की जई, साखर घालून, कूर म्हणजे तांदूळ, घेऊ म्हणजे तूप, तूप साखर घालून बनवलेला भात हा साखर भात आहे. घुबड, घुबड हा पक्षी रात्रींचर आहे. संस्कृतमध्ये त्याला उलूक आणि घूक अशी दोन नावं आहेत. समाजातल्या अनेक शकून अपशकुनांशी हा पक्षी निगडीत आहे. त्याचे संस्कृत नाव घूक असले तरी प्राकृत भाषेमध्ये त्याला अनेक प्रकारे संबोधलंय. त्याच्याशी आणि त्याच्या आवाजाशी निगडीत असलेले शब्द खूप आहेत
पण इथे उदाहरणादाखल थोडेच देते. गुव, गुग, गुय, गुयड, गुवड, गुक्कार, गुक्कार्य, गुग्गुय, गुग्गुय, गुग्गुकार, गुगुयंत इत्यादी अनेक प्रकारे घुबडाच्या ओरडण्याचं वर्णन आहे. घुबडाच्या भीतीदायक आवाजाचं वर्णन प्राकृत साहित्यात येतं, पण एकदम सगळी अवतरणं तपासली तर असं दिसलं की घुबड काहीतरी अपशकुनी असणं किंवा लक्ष्मीचे वाहन म्हणून ते शुभशकुनी असणं याची नोंद उपलब्ध प्राकृत साहित्यात आढळली नाही. घुमणे फिरणे किंवा हिंदीतील घुमना फिरना हा जोड शब्द प्राकृत मधील घुम या क्रियापदापासून अगदी त्याच अर्थाने होतो. जोड शब्द म्हणण्याचे कारण घुम या शब्दाचाच अर्थ फिरणे आहे आणि प्राकृत शब्दात या क्रियापदापासून इतकी नामं आणि विशेषणं बनतात की ती बघून आपण थक्क होतो. घुमंत म्हणजे फिरणारा, घुमिवण म्हणजे फिरण्यासाठी, घुमवण म्हणजे फिरस्ता फिरून वस्तू विकणारा माणूस, घुमावीय म्हणजे घुमवले, घुमिय घुमिय म्हणजे घुमवून घुमवून, घुमीर म्हणजे सतत फिरणारा किंवा मागे पुढे हलणारा. प्राकृत घुम म्हणजे घुमणे. प्राकृत मध्ये घुमणे हा शब्द नुसत्या ध्वनीसाठी तर येतोच, पण पखवाज, मृदंग इत्यादींच्या घुमणाऱ्या आवाजासाठी तो खास वापरलेला दिसतो. संस्कृत मध्ये घुसळण्यासाठी मथ आणि मंथ अशी क्रियापद प्रचलित आहेत. मराठीत त्याच्या शब्दोच्चाराचे अजिबात साम्य नसलेले घुसळणे हे क्रियापद आहे. व्याकरणकार त्यांच्या प्रथेप्रमाणे घुसूल किंवा घुसील ही क्रियापदे मथ किंवा मंथ या संस्कृत क्रियापदांचे धात्वादेश असं म्हणतात. मात्र घुसुलंत, घुसुलिंत, घुसुल, घुसिलिद असे अनेक शब्द दही किंवा ताक घुसळण्यासाठी येतात. घुसळण्यासाठी घुसूल किंवा घुसल अशी क्रियापदे असली तरी घुस हे जे प्राकृत क्रियापद मराठीत घुसणे या अर्थाने वापरतात ते पण प्राकृत घुसणे या अर्थाने आपल्याला दिसून येते. नेहमीप्रमाणे संस्कृत व्याकरणकार घुस या प्राकृत शब्दाला प्रविश असा संस्कृत धात्वादेश देतात. एखाद्या पेयाचा घोट घेणे यासाठी प्राकृत क्रियापदे गुट्ट किंवा गोट्ट, गुट्ट, गुट्टंत, गुट्टिवी, गुट्टू गुट्टू, घोट्टण, घोट्टंत, घोट्टिउम, घोट्टिउण, घोट्टिय अशी अनेक प्रकारची रूप प्राकृतात घोट घेणे किंवा घट घटा पिणे अशा अर्थाने वापरलेली आहेत. घोळणे किंवा घोळवणे ही क्रियापदे मराठीत अनेक संदर्भात आहेत. खव्याचा गोळा साखरेत घोळवला अशा प्रकारे तर त्याचा वापर दिसतोच, पण तो सारा प्रसंग मी मनातल्या मनात घोळवला अशा प्रकारे ही घोळणे क्रियापदाचा वापर होतो. प्राकृत मध्ये ळ चा वापर अगदी कमी होतो आणि त्या मानाने ल याचा वापर दिसतो. त्यामुळे घोळणे आणि घोलवण्यासाठी किती शब्द आहेत ते बघा तरी. घोल, घोळ, घोलंत, घोलमाण, घोलवड म्हणजे दहीवडा हो, दह्यात घोळवून केलेला वडा घोलवड. घोलाघोली म्हणजे एकमेकांना घोळून घोळून आडवे पाडणे. घोलावीय, घोलिऊम, घोलिउण, घोलिजंत, घोलिय, घोलीर अशी विविध रूप आपल्याला घोल क्रियापदाची दिसतात. मराठीत एका वेल भाजीचं नाव आहे घोसाळ. या घोसाळ्यासाठी किंवा घोसाळ्याच्या वेलीसाठी प्रचलित असलेले प्राकृत शब्द पहा तरी घोसाड, घोसाडई, घोसाडकी, घोसाडग, घोसाडय, घोसाडिया, घोसाडगी आणि अखेर घोसाली की ज्यापासून घोसाडी आली. पखवाज, मृदंग किंवा ढोलकीच्या ठेक्यावरती रंगमंचावर नृत्य करणाऱ्या स्त्रीच्या या वर्णनात घ ने आरंभ होणाऱ्या
ध्वन्यनुकारी प्राकृत शब्दांचा किती वापर केला आहे ते बघून आजच्या आपल्या या व्याख्यानाची आपण सांगता करू. मी फक्त ते अपभ्रंश पद म्हणून दाखवते. सगळे ऑनोमोटोपॉइक म्हणजे ध्वन्यनुकारी आहेत. त्यामुळे त्या शब्दातनं तुम्हाला असा भास होईल की नर्तकी नाचते आहे, तिच्या पायातले घुंगरांचे आवाज पण येत आहे आणि आजूबाजूला ढोलांचे आणि मृदंगांचे घुमणारे जे आवाज आहेत ते पण येत आहेत. असा भास या प्राकृत कवींनी निर्माण केलाय. घ घ घर ही ती घोंग घोंग घव घोर घक्कीय घक्कडा नवी विभंगे चंग रंगे नच्चू नच्ची ही नच्चणा. आता काय सांगू तुम्हाला. एवंच काय, या व्याख्यानाच्या निमित्ताने प्राकृत अपभ्रंश मराठी परस्पर संबंध स्पष्ट करणारी फारशी सैद्धांतिक मांडणी न करता अगदी जिवंत उदाहरणाच्या आधारे मी ती आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. एक लक्षात ठेवायचं, ती प्राकृत गेली कुठे. अरे मराठी जेव्हा अभिजात झाली तेव्हा त्यानंतर प्राकृतला अभिजातत्व देणं म्हणजे काहीतरी गंमत नाही वाटत आहे का. अरे मराठी अभिजात आहे तर ती प्राकृत अभिजात आहे म्हणून तर त्यातनं मराठी अभिजात भाषा निर्माण झाली ना. आणि प्राकृत आणि मराठी या दोन नाहीच आहे. मराठी ही आधुनिक प्राकृतच आहे. मराठी काट टाकते, रूप बदलते, काही निराश होण्यासारखी गोष्ट नाहीये. ठराविक शाळा, कॉलेज आणि विद्यापीठातनं मराठीचा घसरलेला दर्जा, निर्मिती होत नाही वगैरे किती चूक असलं तरी वेगवेगळ्या फील्डमधनं मराठी मातृभाषेचं प्रेम असलेले अनेक नव्याने उत्सुक इतर व्यवसायातले लेखक पुढे येत आहेत. विपुल प्रमाणात मराठीत लेखन चालू आहे. मराठीत पूर्वीपासूनच अरबी, फारसी वगैरे किंवा कुठल्या कुठल्या शब्दांचा, कानडी शब्दांचा भरणा आहेच. तर आपण खुल्या मनाने हिंदी आणि इतर भाषातलं पण इंग्रजी, त्यातले ऑक्सफर्ड डिक्शनरी जेव्हा नवा शब्द त्याच्यात इन्क्लूड करते तर ते आपण अभिमानाची गोष्ट समजतो. आणि मराठीचे अतिरेकी शुद्धीवाले मात्र अरे हा मराठी शब्द नाही, कशाला घेऊया ना त्याला मराठी करून. तो काय आहे, त्याचे विभक्ती प्रत्यय करून त्याची रूप मराठीच्या व्याकरणाशी जुळवली की तो मराठी शब्द होतो. अशाच प्रकारे तर मराठीची वाढ झाली की तशी होत राहील. नवे नवे शब्द मराठीत येत राहतील. नवे नव्या क्षेत्रांमधले नवे नवे लेखक नव्या उत्साहाने आपल्या मातृभाषेत पण लेखन करतील आणि मराठीचा अभिजात दर्जाही टिकेल. प्राकृतचा तर आहेच, तो काही नव्याने सिद्ध करायला नकोच आहे. पण अखेरीस मी आपल्याला एक निमंत्रण देऊ इच्छिते की आपल्याला मराठीची पूर्वभाषा असलेल्या प्राकृत भाषेतील 600-700 अभिजात पुस्तकं जर समक्ष बघायची असतील तर आमच्या प्राकृत डिक्शनरी प्रोजेक्टला भेट द्यायला आणि डिक्शनरी मेकिंग प्रोसेस जवळून बघायला अगदी नक्की या. आम्हा सर्वांचा आयुष्यभराचा ध्यास आणि अभ्यास तुम्हाला दाखवायला आम्हाला खूप आवडेल. मात्र येण्यापूर्वी 4 दिवस आधी पूर्वसूचना द्यायला विसरू नका. आणि या आपण हे व्याख्यान मनपूर्वक त्याचं स्वागत कराल या आशेसह खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. वा, नलिनी ते खरंच इतकं भांडार आहे खरं तर हे शब्दांचं. म्हणजे तुम्ही एक एक शब्द सांगत होतात आणि आहारशास्त्रातलं म्हणजे स्वयंपाकशास्त्रातलं म्हणजे खाद्य संस्कृती इतकी आपल्या जवळची आहे आत्ताच्या भाषेची. आणि प्राकृत अर्थात तुम्ही म्हणालात तसं की ती काही वेगळी नाही. मराठी भाषा ही काही त्यापासून वेगळी काढताच येणार नाही खरं तर. पण इतकं सुंदर वाटलं की हा विचार आपण केलेला नाहीये किंवा हा विचार समजून घेण्याची गरज आहे, आपला इतिहास समजून घेण्याची गरज आहे. आणि या दृष्टीने मला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने एक एक खुलासा करत तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सगळं सांगितलं तर खूप सुंदर, बरं वाटलं.
की हा विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. खर तर हा जो मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आहे, या वर्षीच्या या पंधरवड्यामध्ये महाराष्ट्री प्राकृत भाषाविषयक परिचय व्हावा म्हणूनच ही व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे. आणि आजचा विषय अर्थातच प्राकृत अपभ्रंश मराठी संबंध आणि डॉक्टर नलिनी जोशी आपण या विषयावर व्याख्यान दिलं. आम्ही आपले खूप आभार मानतो. अशाच प्रकारे उद्याचा जो विषय आहे तोही आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगायचा आहे. उद्याचा विषय आहे प्राकृत भाषेच्या अभ्यासातील देशी आणि परदेशी विद्वानांचं योगदान आणि वक्ते आहेत डॉक्टर कमलकुमार जैन. त्यामुळे उद्याचं व्याख्यान देखील तितकंच महत्वाचं आणि मोलाचं आहे. मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अभिजात मराठी या कार्यक्रमातनं ही व्याख्यानमाला आपल्या समोर येते. नलिनीताई, खूप धन्यवाद आपले. अतिशय उत्तम रीतीने आपण हा विषय मांडला. धन्यवाद. सर्वांसमोर येण्याची संधी दिल्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद. धन्यवाद.